अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे बहुउद्देशीय युवा कल्याण मंडळ व मातृभूमी सेवा संघ केशोरी कनेरी यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रात्र ही शीतल चांदण्यांची इश्काचा नाद खुळा या सांस्कृतिक लावणी कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायतच्या पटांगणात उत्साहात करण्यात आलं। या प्रसंगी केशोरी गावातील गुणवंत विद्यार्थी, शासकीय सेवेतून सेवानिवृत्त शिक्षक, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालय येथे निवड तसेच नोकरीत रुजू झालेल्या युवकांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांच्या हस्ते करण्यात आलं। सर्वप्रथम विद्येची देवता शारदा माता व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केशोरीचे सुपुत्र तथा अन्न व औषध प्रशासन आयुक्त दादाजी गहाणे, माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाश गहाणे, सरपंच नंदकुमार गहाणे, पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट, केशोरीचे सुपुत्र तथा कुरखेडाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक गहाणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पिंकू मंडल, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल लाडे, ग्रामपंचायत पदाधिकारी, बहुउद्देशीय युवा कल्याण मंडळाचे अध्यक्ष योगेश नाकाडे, सदस्य, विविध शाळांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक, त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रमुख मार्गदर्शकांनी आपल्या मनोगतातून युवकांना प्रेरणादायी विचार दिले। या कार्यक्रमाला गावकरी, विद्यार्थी, पालक, तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती। बहुउद्देशीय युवा कल्याण मंडळ व मातृभूमी सेवा संघ केशोरी कनेरी हे संस्थान गेल्या 3 दशकांपासून सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय आहे। तर बहुउद्देशीय युवा कल्याण मंडळाच्या वतीनं दरवर्षी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, लहान बालकांसाठी तान्हा पोळा, त्याचबरोबर दीपावली निमित्त लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला पारंपरिक सांस्कृतिक लावणी कार्यक्रम यांसारखे उपक्रम राबवत असते। यावर्षी आयोजित रात्र ही शीतल चांदण्यांची इश्काचा नाद खुळा या कार्यक्रमानं केशोरीच्या सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी दिली। कार्यक्रमाचं संयोजन उत्कृष्ट होतं आणि गावकऱ्यांकडून मंडळाच्या या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं। न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।